हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. नानापेठ नानापेठीमध्ये जर पुण्यात जर तुम्ही कधी आल्या तर तुम्हाला नानापेठ ही लागेल, हो की नाही? नानापेठ एकदम भर म्हणजे इतकी वर्दळ असते तिथं, लोकांचे येणं जाणं, दुकाने आणि सर्व वस्तू, गाड्यांचे पार्ट्स आणि भरपूर दुकान आहे. नानापेठ म्हटलं की भरपूर गर्दी आणि भरपूर दुकान आणि भरपूर माणसं, चालायला यायला जायला जागा नसते. माझं कधी कधी नानापेठमध्ये जाणं येणं असतं, कारण का नानापेठमध्ये काही काम असलं तर मी जात असते. आणि नानापेठमध्ये गेल्यावर तिथे भयंकर गर्दी असते. तर अशा गर्दीच्या ठिकाणी वनराज चांदेकरचा खून झाला. आणि काल तर रविवार होता, रविवारची तर भरपूर गर्दी असते आणि लोक चर्चला जाणं येणं. तिथे एक मोठं चर्च आहे क्वार्टर गेटला, आणि तिथे जातात येतात लोक, म्हणजे भरपूर गर्दी असते. आणि तिथे भर चौकात, भर वस्तीत, भर रस्त्यावर वनराज चांदेकरचा खून झाला. काल परवा भावानेच हे पण खून आहे ना नातेवाईकांनीच केला असं म्हणतात म्हणजे न्यूजवाले दाखवतात की त्याच्या सख्या दाजीनेच त्याचा पैशाच्या व्यवहारातून खून केलेला. काल परवा एक झाला, तो बहिणीचा खून झाला. तो पण आपल्या घराच्या प्रॉपर्टीसाठी आपल्या सख्या बहिणीचा त्या भावाने खून केला. आणखीन एक गाडी तळावर खून झाला. तो पण फायनान्समध्ये होता, तर त्याचा पण मॅनेजर होता, फायनान्स मॅनेजर, त्याचा पण पैशाच्या वादातून खून झाला. आपल्या घरात पण आपण छोट्या मोठ्या गोष्टीवरून पैशाच्या वादातून भांडत असतो, हो की नाही? कोणाला पैसा हवा असतो, त्यामुळं ते एकमेकावर पार कोर्टापर्यंत जातात की नाही का, मला पैसा पाहिजे, पैसा पाहिजे. जगात पैसा, प्रॉपर्टी नात्यांपेक्षा फार मोठी झाली आहे. आणि मी म्हणते ह्या प्रकारातून काय मिळालं दोघांना पण, किंवा कोणी पण काही गुन्हा करतो, काय मिळतं? एक जण मरतो, एक जण जेलमध्ये जातो. काय होतो? काहीच होत नाही, ना त्याला ना तुला. म्हणतात ना, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. मग तिसऱ्याचाच लाभ होतो. मग तिसऱ्याचा लाभ का करू द्यायचा? एका ठिकाणी समजून घ्यायचं दोघांनी एकमेकाला, हो की नाही? म्हणजे अशी वाद होणार नाही आणि दोन कुटुंब उद्ध्वस्त होणार नाहीत. मुख्य म्हणजे या रागातून काय झालेलं आहे, दोन कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. दोन घरातली कर्ती पुरुष, एकाचा मर्डर झालं आणि दुसरा जेलमध्ये गेला. तो धन्यवाद. असं करू नका.